नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात डिंकाचे लाडू ही कथा. पहाटे 4च्या सुमारास अमृताला फोडणीचा वास आला आणि ती जागी झाली तेव्हा घरातले सगळे झोपलेले होते. ती हळूच खाली आली. स्वयंपाकघरात कुणीच नव्हतं. ओटा पुसलेला होता, पण तवा अजून गरम होता आणि कणकेच्या डब्याचं झाकण अर्धवट बसवलेलं होतं. लग्न होऊन 5 महिने झाले होते आणि नवीन सून म्हणून तिला थेट कोणाला विचारायचा धीर झाला नाही. सकाळी तिने परागला सांगितलं, तेव्हा तो म्हणाला, झोपेत भास होतो ग कधी कधी. पण पुढच्या 2 आठवड्यात तिला असा वास आणखी 6-7 वेळा आला. म्हणून तिने रोज रात्री झोपायच्या आधी कणकेच्या डब्याच्या आतल्या कडेला पिठाच्या पातळीशी नखाने पुसट रेघ ओढायला सुरुवात केली. रोज सकाळी पीठ आदल्या रेघेच्या खाली गेलेलं असायचं आणि एका रात्री वास आल्यावर ती खाली येऊन बघून गेली तेव्हा मागच्या जिन्याची कडी आतून उघडी होती. तिला आधी वाटलं होतं की दूधवाल्यासाठी उघडत असतील, पण दूधवाला पुढच्या दारानेच यायचा. या घरात आणखी एक गोष्ट तिला कळून चुकली होती. हॉलमधल्या जुन्या फोटोत 4 जण होते आणि देव्हाऱ्याजवळच्या नव्या फोटोत 3घच. मोठ्या दिरांचं सुमेधचं नाव या घरात कुणी घेत नसे. परागने एवढंच सांगितलं होतं की दादाने स्वतःच्या मनाने लग्न केलं आणि बाबांनी त्याच दिवशी संबंध तोडले. 4 वर्ष झाली तो याच शहरात राहायचा, पण या घराची पायरी चढला नव्हता. त्या रात्री अमृता मुद्दाम जागी राहिली. 3 वाजता जिन्यात मंद उजेड दिसला आणि ती दबक्या पावलांनी खाली आली. शकुंतलाबाई पोळ्या लाटत होत्या. शेजारी भाजीचं पातेलं होतं आणि एका ताटलीत लाडू वळून ठेवलेले होते. त्यांनी सगळं स्टीलच्या डब्यात भरलं आणि पिशवीत डबा ठेवला. मागच्या जिन्याची कडी काढली आणि त्या अंधारात उतरल्या. अमृता मागोमाग गेली. मागच्या फाटकाशी एक बाईक उभी होती आणि बाईक जवळचा चेहरा तिने जुन्या फोटोत बघितलेला होता. शकुंतलाबाईंनी पिशवी त्याच्या हातात दिली आणि विचारलं, ताप उतरला का रे तिचा? सुमेध म्हणाला, उतरतोय आई, पण फार वेळ उभं राहत नाही तिला अजून. टाके ओढतात आणि छोटी रात्रभर जागी असते. शकुंतलाबाईंनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. लाडू रोज एक खायला सांग तिला. डिंकाचे आहेत, दूध येतं त्याने, असं सांगून त्या वळल्या आणि समोर अमृता उभी होती. क्षणभर कोणीच काही बोललं नाही. शकुंतलाबाईंनी तिचा हात धरला. अमृता, बाबांना? मी काही बघितलं नाही आई, चला, थंडी आहे बाहेर खूप. जिना चढताना त्यांनीच सगळं सांगितलं. सुमेधच्या बायकोचं सिजर झालं होतं, मुलगी झाली होती आणि बाळंतिणीचं करणारं तिकडे कुणी नव्हतं. म्हणून 3 आठवडे त्या रात्री उठून स्वयंपाक करत होत्या. दिवसा डबा भरणं शक्य नव्हतं, कारण श्रीपतराव निवृत्तीपासून दिवसभर घरातच असायचे. श्रीपतरावांचा एक नेम होता, किराण्याचा हिशेब ते स्वतः लिहायचे. महिना संपायच्या आत त्यांनी वही समोर ठेवली आणि जेवताना म्हणाले, या महिन्यात गव्हाचं पीठ 10 दिवस आधी संपलं. डाळ, गूळ, तूप सगळंच जास्त गेलंय. त्यांची नजर टेबलावरून फिरली आणि अमृतावर क्षणभर थांबली. नवीन सून, माहेर याच शहरात. त्या नजरेचा अर्थ तिला कळला आणि पोटात खड्डा पडला. परागने मान वर केली, पण अमृताने टेबलाखाली त्याचं मनगट दाबलं. पण ती काही बोलायच्या आत श्रीपतराव पुढे म्हणाले, आजपासून मी रात्री जागा राहणार आहे. या घरात रात्री काय चालतं ते मला बघायचंय. त्या रात्री शकुंतलाबाई जिन्याकडे फिरकल्या नाहीत. दुसऱ्या रात्रीही नाही. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या भिंतीकडे तोंड करून फोनवर बोलत होत्या आणि जाता जाता अमृताच्या कानावर तेवढंच पडलं, 2 दिवस नाही जमलं रे, उद्या पहाटे फाटकाशी ये, बघते मी. फोन ठेवल्यावर त्या देवघरात जाऊन बसल्या आणि बराच वेळ बाहेर आल्या नाहीत.
त्या रात्री अमृताने स्वतः निर्णय घेतला. सगळे झोपल्यावर ती खाली आली. तिने पोळ्या आणि भाजी केली. सासूबाईंनी करून ठेवलेले लाडू पिशवीत भरले आणि मागच्या दाराची कडी काढली. तेवढ्यात दिवा लागला. श्रीपादराव जिन्याच्या तोंडाशी खुर्ची टाकून बसले होते. डबा कोणासाठी? मीच करत होते रोज रात्री स्वयंपाक. पीठ माझ्यामुळे संपलं. श्रीपतरावांनी पिशवी उघडली. लाडवाची ताटली बाहेर काढली आणि एका लाडवाचा कण जिभेवर ठेवून ते क्षणभर थांबले. मग शांतपणे म्हणाले, पोळ्या कुणीही लाटेल, पण डिंकाच्या लाडवात वेलदोड्यापेक्षा जायफळाचा हात जड ठेवणारी या घरात एकच बाई आहे. ते वर बघत म्हणाले, आणि हे लाडू बाळंतीणीला देतात एवढं मला अजून कळतं. जिन्याच्या वरच्या पायरीवर शकुंतलाबाई उभ्या होत्या. मीच पाठवत होते. 3 आठवडे झाले. त्यांचा हात कठड्यावर घट्ट होता. सुमेधच्या घरी मुलगी झालीये. सिजर झालं तिचं. उठताही येत नाही तिला अजून, आणि तिकडे करणार कुणी नाही. हे ऐकून श्रीपतराव काहीच बोलले नाहीत. फक्त हातातला लाडू त्यांनी परत ताटलीत ठेवला नाही. अमृताने पिशवी उचलली आणि ती दाराकडे वळली. तेव्हा ते म्हणाले, थांब. तिने मागे वळून त्यांच्याकडे बघितलं आणि 5 महिन्यात पहिल्यांदा तिने सासऱ्यांच्या डोळ्याला डोळा देऊन उलट सवाल केला. तुमचं भांडण मुलाशी आहे, ते तुमचं तुम्ही ठेवा, पण जी या घराच्या उंबऱ्यालाही कधी आली नाही, त्या बाळंतीणीशी आणि महिन्याचीही न झालेल्या पोरीशी कसलं भांडण? तिला आई वडील नाहीत, कोण करणार आपल्याशिवाय? श्रीपतरावांनी तिच्या हातातली पिशवी घेतली. क्षणभर ते तसेच उभे राहिले आणि मग दाराबाहेर पडता पडता म्हणाले, रस्त्यात अंधार आहे, मी जाऊन येतो, कडी लावून घ्या. ते परत आले तेव्हा उजाडलं होतं. दोघी स्वयंपाकघरातच बसून होत्या. श्रीपादरावांनी रिकामी पिशवी ओट्यावर ठेवली आणि शकुंतलाबाईंकडे न बघता म्हणाले, आजपासून रात्रीचा स्वयंपाक बंद. सकाळीच 4 पोळ्या जास्त करत जा आणि रविवारी त्या तिघांना जेवायला बोलव. पोरीला आजोबांचं घर माहीत असायला हवं. शकुंतलाबाईंना पुढचं काही विचारता आलं नाही. त्यांनी नुसती मान हलवली. अमृताने कणकेचा डबा उघडला आणि रेघ न ओढताच झाकण लावून टाकलं. दोघींच्या मनातला आनंद आता गगनात मावत नव्हता. समाप्त. लेखिका मीना राव. श्रोते हो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.